ओके, पुण्याचा मोरगाव झाला, नगरचा सिद्धटेक झाला. आता थोडं कोकणात उतरूया, कारण क्रमानुसार तिसरा तोच आहे, पालीचा बल्लाळेश्वर. ओके. पल्लीपूर नावाचं गाव आहे आणि कल्याण श्रेष्ठी नावाचं तिथं श्रेष्ठी राहतोय, श्रेष्ठी सेठ राहतोय. त्यांची पत्नी इंदुमती. कल्याण श्रेष्ठी मोठं नाव आहे त्या गावातलं. आणि गर्भवती असताना ती माहेरी गेली आहे आणि माहेरी तिच्या भावाने कौंडिण्य ऋषींना बोलवलं आणि त्यांनी गणेश सिद्धांतावर व्याख्यान दिलं. बरं. तिच्या पोटात बाळ असतानाच तिने गणेश सिद्धांताचं सगळं व्याख्यान ऐकलं. गणराय म्हणजे कोण, ती शक्ती म्हणजे काय, हे सगळं ऐकलं आणि पोटातल्या बाळाने ते ऐकलंच असणार आणि ऐकलंच. मुलगा ज्यावेळेस मोठा झाला तर त्याचं नाव बल्लाळ ठेवण्यात आलं. बरं. आता लहान वयात, लहानपण नाही खरं तर, पोटात असतानाच अगदी त्याने गणपतीचं सर्व महात्म्य ऐकलं होतं. बरं. त्यामुळे गणपतीच्या भक्तीत तो दंग व्हायचा. अच्छा. आणि त्याच्याबरोबर त्याने त्याच्या मित्रांना पण त्यामध्ये घेऊन जायचा. तो रोज ते वनात जायचे. वनात गेल्यानंतर कुठंतरी ते जे पूजा करायचे, साधना करायचे आणि ते करून ते पुन्हा घरी यायचे रात्री वगैरे. मग इतकी साधना करायची त्या गणरायाची की खाण्यापिण्याचंही भान राहायचं नाही. मुलांची प्रकृती बिघडायला म्हणजे बारीक व्हायला लागले. घरच्यांनी कल्याण श्रेष्ठींना सांगितलं की तुमच्या मुलामुळे बघा असं असं होतंय, काय हे. कल्याण श्रेष्ठींना वाईट वाटलं, रागही आला की आपला एवढा मान आहे आणि हे आता असं बोलतंय. त्यांनी हातात सोटा घेतला आणि ते वनात निघाले. बरं. वनात गेल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की एक मंडप टाकलाय. मंडपामध्ये एक गणरायाची प्रतिमा स्थापन केली आहे. आजूबाजूला छान शेणाने सावरलेलं आहे आणि त्याच्या समोर ही मुलं, छोटी अगदी लहान पोरं आहेत ती. ही लहान पोरं सगळी बसून साधना करतात डोळे मिटून. त्यांनी सोटा घेऊन ते उगारला. बाकीची मुलं पळून गेली. हा अत्यंत धानस्थ बसला होता बल्लाळ आणि बल्लाळ चांगलंच मारलं. त्या ह्याच्यातच तो बेशुद्ध पडला. त्याला उचललं, एका झाडाला वेलींनी बांधून टाकलं आणि त्याला सांगितलं की आता बघू तुझा देव कसा येतोय तुला वाचवायला आणि सोडवायला. आज तुझी ताटातुटच झाली असं समजतो. तो बेशुद्ध होता. काही वेळानंतर तो उठला. उठून त्याने सगळं बघितलं. खरं तर ज्यावेळेस हे सगळं झालं त्याला बांधलं, त्यानंतर ती जी प्रतिमा होती, मूर्ती होती, ती मूर्ती उखडून त्यांनी टाकून दिली, फेकून दिली. अरे बापरे. हे सगळं बघितल्यानंतर त्याला प्रचंड दुःख झालं. त्याला असं झालं की आता जगायचं काही कारणच उरलं नाही आपल्याला. त्याने देवाला प्रार्थना केली की अरे एक वेळ अग्नी, त्याचा तो अग्नी आग टाकून देईल, सूर्यप्रकाश टाकून देईल, चंद्र शीतल अमृत टाकून देईल, पण देव कधी भक्ताला सोडणार नाही. त्यामुळे तसंच मी बांधलो गेलो असलं तरी माझी भक्ती आणि मन मोकळं आहे आणि त्याच अनुषंगाने मी आता माझ्या निर्वाणीचे शब्द बोलतोय आणि मी आता हे करतोय. शेवटी गणरायाला ते हाक पोचली. एका ब्राह्मणाच्या वेशात ते आले आणि त्यांनी त्याला सोडवलं. बल्लाळाला ज्या क्षणाला हे लक्षात आलं त्या क्षणाला तो त्यांच्या पाया पडला आणि त्यांना ही विनंती केली की तुम्ही ह्या क्षेत्री राहावं, इथंच राहावं. त्याला तसा आशीर्वाद दिला. बल्लाळ विनायक म्हणून मी इथं थांबेन. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जे कोणी माझ्या दर्शनाला येतील त्यांची सर्व पापं मी मुक्त करेन, सोडवून टाकेन आणि त्यांना हवं त्यांना जी मनोकामना असेल ती मी पूर्ण करेन. ते आजचं मंदिर पालीचं. पालीच्या मंदिराच्या बरोबर मागे हे मंदिर बांधण्यामध्ये नाना फडणवीसांचे भाऊ मोरोबा आणि त्यांचे काका या दोघांनी ते बांधलं. वसईचा जो आपण विजय मिळवला ना चिमाजी अप्पांनी, त्यावेळेस ज्या पोर्तुगीज घंटा आणल्या त्यातली एक घंटा तिथं आहे, पोर्तुगीज घंटा. किंवा ती हिंदू मंदिरातली पोर्तुगीज घंटा, आमच्या महेश तेंडुलकर सरांनी त्यावर मोठं काम केलं. तर ती एक घंटा तिथली. आणि त्याच्या बरोबर मागच्या बाजूला एक धुंडी विनायकाचं क्षेत्र आहे. त्या गणपतीची प्रथम पूजा केली जाते आणि मग आपण येतो. तो गणपती कुठला, जो कल्याण श्रेष्ठींनी टाकून दिला. अरे बापरे. तो अजूनही आहे, अजून तिथे त्याची ती पूजा केली जाते असं आपण मानतो. मंदिर जे आहे मुळात पूर्वाभिमुख आहे. त्यामुळे सकाळी सकाळी सूर्याची सर्व किरणं ही गाभाऱ्यातच येतात आणि अत्यंत सुंदर, भरपूर प्रकाश असतो गाभाऱ्यामध्ये. अशाच पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे. अच्छा. जवळच म्हणजे अगदी पालीलाच नाही पण पालीच्या आजूबाजूला हे घाट माथ्यावरचे सगळे आजूबाजूला रस्ते आहेत. त्यामुळे दळणवळणाचा रस्ता आहे. त्यामुळे अनेक लेण्या आहेत आजूबाजूला, बुद्धिस्ट लेण्या पण आहेत आणि घाटावर असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा तो देव आहे हे पण आपल्याला मानता येतं. अच्छा.
आणि मूर्ती संदर्भात काही हा, मूर्ती अत्यंत सुंदर. मूर्तीला कपाळ विशाल आहे, डोळ्यात हिरे आहेत, बिंबीत हिरे आहे. बर हां आणि जशी बाकीच्या जी सिंदूर लेपन केलेलीच आपल्याला ही सुद्धा मूर्ती दिसते. मला पण खूप आवडतं पालीचं मंदिर, कारण तिथे गेल्यानंतर एक कोकणातली चक्करही होते. त्यामुळे खूप लोक अष्टविनायकाचा प्लॅन जेव्हा करतात तेव्हा पालीच्या ह्याला 2 दिवस अजून काढून ठेवतात एक्स्ट्रा. करेक्ट. वा